तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ असला तरी राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. सिंह, बी. हत्ती, सी. उंट, डी. गेंडा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. हत्ती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती मानली जाते? आणि याचे पर्याय आहेत: ए. हिंदी, बी. संस्कृत, सी. तमिळ, डी. पाली. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. तमिळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय कॅलेंडर कोणत्या संवतावर आधारित आहे? आणि याचे पर्याय आहेत: ए. विक्रम संवत, बी. शक संवत, सी. हिजरी संवत, डी. ग्रेगोरियन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. शक संवत. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर पूर्णतः भारतात असलेले कोणते? आणि याचे पर्याय आहेत: ए. के2, बी. कंचनजंगा, सी. नंदा देवी, डी. माउंट एव्हरेस्ट. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. नंदा देवी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली? आणि याचे पर्याय आहेत: ए. मुंबई ठाणे, बी. दिल्ली आग्रा, सी. कोलकाता हावडा, डी. चेन्नई अर्कोट. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. मुंबई ठाणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? आणि याचे पर्याय आहेत: ए. रवींद्रनाथ टागोर, बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी. महात्मा गांधी, डी. सुभाषचंद्र बोस. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव राज्य ज्याच्या ध्वजाला स्वतंत्र राज्यध्वज होता पूर्वी? आणि याचे पर्याय आहेत: ए. नागालँड, बी. सिक्कीम, सी. जम्मू काश्मीर, डी. आसाम. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. जम्मू काश्मीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? आणि याचे पर्याय आहेत: ए. 26 जानेवारी 1947, बी. 15 ऑगस्ट 1947, सी. 26 नोव्हेंबर 1949, डी. 26 जानेवारी 1950. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. 26 जानेवारी 1950. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील सर्वाधिक कलमे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? आणि याचे पर्याय आहेत: ए. अमेरिका, बी. ब्रिटन, सी. आयर्लंड, डी. कॅनडा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. ब्रिटन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला पंतप्रधान कोण होते? आणि याचे पर्याय आहेत: ए. सरदार पटेल, बी. जवाहरलाल नेहरू, सी. राजेंद्र प्रसाद, डी. लाल बहादूर शास्त्री. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. जवाहरलाल नेहरू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? आणि याचे पर्याय आहेत: ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. जवाहरलाल नेहरू. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केला? आणि याचे पर्याय आहेत: ए. जवाहरलाल नेहरू, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. राजेंद्र प्रसाद, डी. सरदार पटेल. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? आणि याचे पर्याय आहेत: ए. नागपूर, बी. लडाख, सी. सिकंदराबाद, डी. मुंबई उत्तर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. लडाख. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय चिन्ह असलेल्या सिंहस्तंभावर किती सिंह आहेत? आणि याचे पर्याय आहेत: ए. 3, बी. 4, सी. 5, डी. 6. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. 4. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले विद्यापीठ कोणते होते? आणि याचे पर्याय आहेत: ए. मुंबई विद्यापीठ, बी. कलकत्ता विद्यापीठ, सी. मद्रास विद्यापीठ, डी. वरील सर्व.
याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तीनही 1857 मध्ये स्थापन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? आणि याचे पर्याय आहेत. ए. सहारा, बी. गोबी, सी. थार, डी. कालाहारी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपतींची निवड कोण करते? आणि याचे पर्याय आहेत. ए. फक्त लोकसभा, बी. फक्त राज्यसभा, सी. संसद, डी. निवडणूक मंडळ. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी निवडणूक मंडळ.